कथा साहित्य प्रकार परिचय यामध्ये यापूर्वी आपण 5 भाग पाहिलेले आहेत. तर त्याच्यामध्ये प्रामुख्यानं कथा म्हणजे काय, त्यानंतर कथेचे घटक कोणकोणते आहेत, त्यानंतर कथेची वैशिष्ट्ये आपण या ठिकाणी इत्यादी भाग आपण पाहिला होता. तर कथेचे जी काही वैशिष्ट्ये तर यापूर्वी आपण या ठिकाणी कथेचे 3 वैशिष्ट्ये पाहिलेत. आता 2 वैशिष्ट्ये पाहिले. आता कथेची जी काही वैशिष्ट्ये आहेत या कथेच्या वैशिष्ट्यामध्ये तिसरं जे काही वैशिष्ट्य आहे ते म्हणजे प्रामुख्यानं कथा वाचकांची उत्कंठा वाढवते. उत्कंठा म्हणजे काय? उत्सुकता. कथा वाचताना अनेकदा पुढे काय होणार अशी उत्सुकता वाचकांच्या मनात निर्माण होते. त्यांच्या मनात जिज्ञासा म्हणजे कुतूहल जागं होतं, कारण कथानक वाचकाला घेऊन ठेवणार असतं. कथेतील जे काही पात्र असतात आणि जे काही प्रसंग असतात त्यांची जी काही गुंफण आहे तर लेखक काय करतो? कौशल्याने करत असतो. लेखकाने अशा प्रकारची गुंफण कौशल्याने केलेली असते की वाचक त्यामध्ये तल्लीन म्हणजे एक प्रकारचा रममाण होत असतो. वाचकाला वर्तमान काळामधून भूतकाळात घेऊन जाणे आणि पुन्हा वर्तमान काळात या ठिकाणी आणणे अशा फ्लॅशबॅक पद्धत म्हणजे काय? तर एखादी कथा कालानुक्रम जो काही आहे तर हा कालानुक्रम बदलून सादर करण्याच्या पद्धतीला या ठिकाणी फ्लॅशबॅक पद्धती असे म्हणतात. तर अशा फ्लॅशबॅक लेखनशैलीमुळे कथा उत्कंठावर्धक होते. या दृष्टीने पाठ्यपुस्तकातील शोध ही कथा एकदा वाचा. आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये शोध ही कथा आहे. तर या शोधकथेमध्ये आपण जर का पाहिलं तर या ठिकाणी ही जी काही कथा आहे तर ही कथा अनेक प्रकारचे आकस्मिक अशा प्रकारची वळणे घेते. त्याचबरोबर अनेक प्रकारचे नाट्यमय प्रसंग त्यामध्ये येतात आणि त्यानंतर कथेचं काय होतं तर अनपेक्षित अशा प्रकारचा शेवट होतो. तर ही जी काही कथेची वैशिष्ट्ये आहेत या वैशिष्ट्यामुळे काय होतं तर शेवटपर्यंत या ठिकाणी जी काही उत्कंठा आहे तर उत्कंठा शेवटपर्यंत टिकून राहते. तर हे आपल्या काय होईल तर ही जर का शोधकथा आपण या ठिकाणी वाचन केली तर त्यामुळं आपल्याला या ठिकाणी लक्षात येईल. तर या ठिकाणी आपण या ठिकाणी जे काही तिसरं वैशिष्ट्य आहे तर या वैशिष्ट्यामध्ये कथा वाचकांची काय करते तर या ठिकाणी एक प्रकारची उत्कंठा वाढवते. म्हणजे पुढे काय होणार अशा प्रकारचा मनुष्य काय करतो, ज्यावेळेला आपण कथा वाचन करतो तर कथा वाचन करत असताना अशा प्रकारचा शेवट होईल असं आपण मनामध्ये निश्चित करतो. परंतु लेखक मात्र या ठिकाणी त्याचं पूर्ण कौशल्यपणा लावून तो काय करतो, आगळा वेगळा शेवट करतो आणि मग माणसाला काय होतं की आणखी त्या कथेमध्ये आता पुढे काय होणार तर अशा प्रकारची आतुरता उत्कंठा निर्माण होते. तर अशा प्रकारे या ठिकाणी कधी काय होतं तर लेखक जे काही घटनाक्रम असतात तर त्या घटनाक्रम मागे पुढे करून तो काय करतो आपल्याला एक प्रकारचं आपल्याला असं वाटतं की अशा प्रकारचा शेवट व्हावा परंतु तो शेवट आपल्या मतानुसार न होता लेखक आगळा वेगळा शेवट करतो आणि त्याच्यामुळं काय होतं तर शेवटपर्यंत या कथेमध्ये काय होतं तर उत्कंठा टिकून राहते. तर अशा प्रकारचं हे तिसरं वैशिष्ट्य कथेचं ते म्हणजे काय तर या ठिकाणी कथा वाचकांची उत्कंठा वाढवते. त्यानंतर पुढचं जे काही वैशिष्ट्य आहे तर कथा एककेंद्रीय असते. कादंबरी असेल नाटक असेल तर कादंबरी आणि नाटकमध्ये काय असतं या ठिकाणी बहुकेंद्र असतात. कथानक या ठिकाणी त्याच्यामध्ये बहुकेंद्र असतात. परंतु मात्र हे जी काही कथा आहे तर या कथेमध्ये मात्र ठराविक मोजकेच अशा प्रकारचे पात्र असतात आणि कथानक मात्र या ठिकाणी काय असतं छोटंसं असतं. आणि त्याच्यामुळे काय असतं या ठिकाणी की या ठिकाणी कथा जी असते तर कथा प्रामुख्याने या ठिकाणी लघुकेंद्रीय असते एककेंद्रीय असते. तर कथा एककेंद्रीय कशी असते तर अनुभवाचे रचनेचे एक केंद्रीयत्व म्हणजे एकच केंद्र घेऊन त्या भोवती गुंफलेलं तर अशा प्रकारचं कथानक असतं. तर हे कथेचे वैशिष्ट्य आहे एककेंद्रीयत्व. एक छोटंसं अशा प्रकारचं काय करायचं एक केंद्र घ्यायचं आणि एक केंद्र घेऊन त्या ठिकाणी काय करायचं तर हा जो की कथाभाग आहे हा कथाभाग गुंफवायचा. तर अशा प्रकारची योजना या कथेमध्ये असते. कादंबरी व नाटकाप्रमाणे ती बहुकेंद्रीय नसते. कादंबरी किंवा नाटक झालं
तर याच्यामध्ये कसं असतं, अनेक प्रकारची या ठिकाणी नानाविध अशा प्रकारची रचना केलेली असते. एक प्रकारचं वेगवेगळ्या घटना असतात आणि त्या वेगवेगळ्या घटना गुंफलेल्या असतात. त्याच्यामुळे अनेक प्रकारची केंद्राभोवती ते जे काही कथानक असतं ते गुंफलेलं असतं. म्हणून कथा कादंबरीचा जो काही आवाका असतो हा मोठा असतो. परंतु या ठिकाणी मात्र ही जी काही कथा असते तरी कथा मात्र या ठिकाणी ठराविक पात्र, मोजकेच अशा प्रकारचे पात्र असतात. थोडंफार या ठिकाणी छोटंसंच कथानक असतं. तिचा जो काही पट असतो तर हा मात्र विस्तारित नसतो. कथेतील जी काही पात्र आहेत, प्रसंग आहेत, प्रसंग, पात्र, वातावरण मर्यादित असते, त्याला मर्यादा असतात, म्हणूनच ती लहान असते. तर थोडक्यामध्ये आपल्याला असं म्हणता येईल की या ठिकाणी कथा जी असते तर कथा एककेंद्रीय असते आणि एककेंद्रीय असल्यामुळं ठराविक अशा प्रकारचे मोजकेच अशा प्रकारचे प्रसंग असतात, पात्र असतात आणि त्याभोवती कथा लिहिली जाते. तर तिचा जो काही विस्तार असतो हा या ठिकाणी पसरट नसतो, लहान असतो. लघु असते म्हणजे लहान असते, ती पसरट नसते, तिचे स्वरूप स्फुट म्हणजे छोटे असते. तर या दुसऱ्या वैशिष्ट्यामध्ये कथा जी असते तर ही कथा प्रामुख्यानं काय असतं तर एककेंद्रीय असते आणि कथेचा जो काही विस्तार असतो तर हा मात्र या ठिकाणी पसरट नसतो. तर एक छोटासा विस्तार असतो, ठराविक पात्र असतात आणि त्याभोवती या ठिकाणी काय असतं तर या ठिकाणी कथानकाची गुंफण केली असते. तर अशा प्रकारे हे चौथं जे काही वैशिष्ट्य आहे, कथा एककेंद्रीय असते. तर अशा प्रकारे आपण हे चौथं वैशिष्ट्यसुद्धा एक प्रकारचं आपल्याला काय करतं तर प्रामुख्यानं त्यामध्ये कथा ही एककेंद्रीय असते असं या ठिकाणी त्याचं वैशिष्ट्य आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. त्यानंतर कथेचं जे काही वैशिष्ट्य आहे त्यामध्ये पाचवं वैशिष्ट्य असं आहे की कथा भूतकाळात लिहिली जाते. कथेची जी काही रचना असते तर कथेची रचना प्रामुख्याने भूतकाळात केलेली असते, कारण काय होऊन गेलेली घटना असते आणि होऊन गेलेली घटना असल्यामुळे या ठिकाणी त्याचं जे काही लेखनशैली असते तर लेखनशैलीचं मध्ये प्रामुख्याने काय केलं जातं, कथालेखक काय करतो तर या ठिकाणी भूतकाळाचा एक प्रकारचा झालेल्या घटनेचा या ठिकाणी वापर करत असतो. सर्वसाधारणपणे कथा भूतकाळात लिहिली जाते. कथेत होऊन गेलेल्या घटनाचे निवेदन केलेले असते. कथानक आपला जो काही लेखक असतो तो लेखक काय करतो या ठिकाणी होऊन गेलेल्या घटनेचं निवेदन करतो. त्यामुळे या ठिकाणी काय असतं, कथेची जी काही भाषा असते तर ही या ठिकाणी भूतकाळामध्ये ती भाषा असलेलं सांगायचं. उदाहरणार्थ एक होते गाव, तिथे एक दानशूर अशा प्रकारचा राजा राहत होता. ही अशी वाक्यरचना सर्वसाधारणपणे कथेत आढळते. तर आपण कोणतीही जर का कथा पाहिली त्या कथेमध्ये काय असतं, या ठिकाणी कथेमध्ये अशा प्रकारे भूतकाळातील भाषा लेखकाने वापरली असते. कारण काय तर या ठिकाणी कथा म्हणजे होऊन गेलेल्या जी काही घटना असतात त्या घटनाचं एक प्रकारचं हुबेहूब चित्रण आपल्यासमोर उभं केलं जातं. तर अशा प्रकारे भूतकालीन अशा प्रकारची रचना लेखक काय करत असतो, त्यासाठी भूतकालीन अशा प्रकारची भाषा वापरत असतो. कथेत एखादी हकीकत असते, घडून गेलेले प्रसंग असतात, त्याचे वर्णन असते. कथेमध्ये एखादी घटना जी की घडलेली आहे, ठराविक अशा प्रकारचे पात्र घेऊन, प्रसंग घेऊन ती घटना प्रामुख्याने आपल्यासमोर या ठिकाणी लेखक काय करतो, गुंततो आणि ती आपल्यासमोर मांडत असतो. तर त्यामुळे या ठिकाणी जी काही कथा असते या कथेची जी काही भाषा असते या ठिकाणी प्रामुख्यानं भूतकालीन असते. त्यामुळे आपोआपच कथा लेखनासाठी भूतकालीन निवेदनशैली वापरली जाते. भूतकालीन अशा प्रकारची निवेदनशैली कथाकार या ठिकाणी वापरत असतो. आपण जे काही जगत असतो तर आपण जगत असताना प्रामुख्याने आपण काय करतो, तर वर्तमान काळामध्ये या ठिकाणी जगत असतो आणि वर्तमान काळामध्ये जगत असल्यामुळं सर्वजण कसे असतात, एकाच पातळीवर या ठिकाणी एकाच पातळीवर त्यावेळेला आपण असतो. प्रत्येकजण कृती करतो आणि त्याचे जे काही परिणाम असतात हे भविष्य काळामध्ये आपल्याला या ठिकाणी दिसत असतात. तर या ठिकाणी वाचकावर संस्कार करण्याच्या दृष्टीनं आपल्याला असं म्हणता येईल की वर्तमानकालीन जी काही रचना असते तर ती प्रामुख्यानं उपयुक्त नसते आणि मग म्हणूनच या ठिकाणी कथा काय केलं असतं, त्यांनी भूतकाळात या ठिकाणी लिहिली जाते. घटना पूर्ण झाली, कथानक पूर्ण झाले की या ठिकाणी की ते भूतकाळामध्ये जमा होते आणि म्हणून या ठिकाणी कथेमध्ये प्रामुख्यानं कथा जी काही असते ती कथा प्रामुख्यानं भूतकाळामध्ये लिहिली गेली असते. तर वर्तमानकालीन जर का आपण या ठिकाणी घटना
जर या ठिकाणी वर्तमान काळात जर का वापर करायचा झाला तर त्यावेळेला प्रामुख्यानं साहजिकच संस्कार करण्याच्या दृष्टीनं वर्तमानकालीन जी काही रचना असते ती उपयुक्त नसते. म्हणून या ठिकाणी कथेमध्ये काय होतं, लेखक या ठिकाणी भूतकालीन अशा प्रकारची भाषा होऊन गेलेल्या घटनेचं या ठिकाणी चित्रण करत असतो. तर अशा प्रकारे आपण या ठिकाणी जी काही कथेची जी काही वैशिष्ट्य आहेत त्यामध्ये कथा वाचकांची उत्कंठा वाढवते, हे तिसरं वैशिष्ट्य आपण पाहिलं. त्यानंतर चौथ्या वैशिष्ट्यामध्ये कथा एककेंद्रीय असते आणि त्यानंतर कथा भूतकाळामध्ये लिहिली जाते. अशा प्रकारची ही 3 वैशिष्ट्य आपण या ठिकाणी पाहिले.